आम्ही लढवली तर आम्हाला अनुकूल परिस्थिती आहे. तुम्हाला कोणी सांगितलं का आम्ही लढवणार नाही? मग तुम्ही लढवली काय? तुमच्या सदिच्छा पाहिजेत, शुभेच्छा पाहिजेत. आपण लढायचे आहे. सर्व पक्षाशी माझे मैत्रीचे संबंध आहेत. सर्व पक्षाच्या नेत्यांशी, महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत तेवढ्या सर्व पक्षातल्या नेत्यांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सगळेजण मला आपला मानतात, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. बहुजन विकास आघाडीला या सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने पाठिंबा द्यावा, म्हणजे विषय संपेल. आम्ही ही अगदी नैसर्गिक हक्काने ही जागा आमची आहे. 3 आमदार वसईसारख्या, वसई विरार महानगरपालिकेत 115 पैकी 109 नगरसेवक, जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं सभापतीपद, तालुकाचं सभापतीपद, अनेक ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात जास्त सरपंच, पालघर जिल्ह्यामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य हे आमचे आहेत. त्याच्यामुळे नॅचरली या जागेवर आमचा अधिकार आहे आणि आम्ही ही जागा लढणार आहोत लवकरच. कारण माझी अडचण अशी आहे का आपला एकमेव पक्ष असा आहे का जिकडे 8-10 इच्छुक झालेले आहेत. 8-10 इच्छुक झालेले आहेत. मला लढवणं हे फायनल आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो, उमेदवार आम्ही सगळे माझे सहकारी आहेत, वरिष्ठ सहकारी, त्या सगळ्यांना घेऊन कोणता उमेदवार आणि परत समजुती काढणं, म्हणजे एकमत कसं करता येईल हे एकमतच बाकी आहे. बाकी उमेदवार आपण लढणार. चिन्हा संदर्भामध्ये चिन्ह 8 दिवसामध्ये आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे. सोशल मीडिया 1 वर्ष तुम्हाला माहिती आहे, दुर्दैवाने चिन्हाबाबत चिटिंग करून आम्हाला फसवलं गेलं. ठीक आहे, ज्याची त्याची करणी. आता सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे का या सोशल मीडियामध्ये अगदी आज चिन्ह मिळालं, उद्याला लोकांपर्यंत पोचणं. कारण का त्याचा अनुभव तुम्ही महाराष्ट्रातल्या 2 पक्षाच्या निशाणीच्या बाबतीत घेतलेला आहे. आणि त्यांच्यातल्या दुसऱ्या गटाला किंवा पहिल्या गटाला जे म्हणा ते, त्यांना मिळालेली निशाणी मला वाटते सर्वदूत पोचली. त्याच्यामुळे आजच्या युगामध्ये चिन्ह पोचवणं फार कठीण नाही. विकास कामं आम्ही जी केलेली आहेत ती विकास कामं, किंवा अगोदर जी केलेली आहेत ती विकास कामं, आजपर्यंत तुम्ही आमचा प्रचार बघितला तर आम्ही आमच्या कामावर भर देतो, किंवा आम्ही काय करणार आहेत, फ्युचर प्लॅनिंग काय त्याच्यावर करतो. समोरचा कोण कसा आहे, इकडे सुरुवात करताना आपल्या एका पत्रकार मित्रांनी सुरुवातच सांगितली का अगोदर या पक्षाचा होता, मग त्या पक्षाचा होता, मग त्या पक्षाचा होता, मग अ गटाचा होता, मग ब गटाचा होता, आणि आता आपण क गटात जायच्या तयारीत आहेत वगैरे वगैरे जे काय तुम्ही बोलले. तर या प्रकारच्या लोकांवर टीका करण्याची आम्हाला काहीही गरज नाही. लोक अंगठाच्या बसतील, पण त्यांना व्यवहारी ज्ञान असते. त्याच्यामुळे व्यवहारी ज्ञान असलेले लोक लोकांना ओळखतात. माझा प्रत्येक वेळी भर माझ्या विभागाला प्राधान्य कोण देतोय, माझा सपोर्ट माझ्या विभागाच्या विकासाकरता, आपल्या लोकांच्या विकासाकरता आणि समाजातल्या सर्व थरातल्या लोकांना जो पक्ष बरोबर घेऊन जाईल, जो सरकार बरोबर घेऊन जाईल त्याला असणार. माझे सगळ्यांची चर्चा झालेली आहे. सगळा मी एका पक्षात 2 पक्ष ना, मी इकडे आता तुमच्यासमोर बोलला ना, सगळ्या पक्षांची माझ्या मैत्रीचे संबंध आहेत. करावा सपोर्ट मला. आमची बहुजन विकास आघाडी येत्या 4-6 दिवसात. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, फक्त उमेदवाराची औपचारिकता बाकी आहे. बाकी आमचं तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळ्या ठिकाणी सभा, मीटिंग, चर्चा, कार्यकर्त्यांची बोलणं,
हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला जव्हार मुखाड्यापासून पालघरमध्ये देखील मी गेलेलो. जव्हार मुखाड्याला आमचे काशीनाथ पाटील व अन्य त्या मंडळींनी 2-3 सभा घेतल्या. वसईतल्या विरार ईस्ट वेस्ट, चोपारा ईस्ट वेस्ट, वसई ईस्ट वेस्ट गाव अशा प्रकारच्या मिटिंग झाल्या. त्यामुळे मिटिंग चालू आहेत, आमचा प्रचार चालू आहे. हे काय इकडे बसलेले आहेत ना, आम्ही सगळे स्टार आहेत. यांच्याकडे काही स्टार आहेत. आमचा कार्यकर्ता स्टार आहे. आमचा कार्यकर्ता स्टार आहे, कारण का तो प्रामाणिकपणे काम करत असतो. त्यामुळे स्टार प्रचारक आम्ही सगळे आहेत. माझ्या पक्षामध्ये प्रामाणिक असलेला, ज्यांनी पक्षाकरता खस्ता खाल्लेल्या, त्याची आर्थिक स्थिती बेताची असली तरी चालेल, पण तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ताच माझा उमेदवार असणार. आपण जेवढी कामं करतो, म्हणजे मी प्रत्येक वॉर्डात जातो, विभागात जातो, त्यावेळी बोलतो का तुमच्या कामाची यादी द्या आणि सांगा काय याच्यानंतर परत कामं नाही सांगणार. आपण जशी कामं करत जातो तशा नवीन नवीन गरजा वाढत जातात. आपण काम करत जातो, म्हणजे ह्याचा कधी एंड नाही मिळत कामाचा. काम एक प्रश्न सुटला तर दुसरा नवीन येणार. डहाणूपर्यंत बळीराम जाधवांनी लोकल अगदी भांडून लोकल नेलेली. त्यावेळीचे मंत्री, आपले मुख्यमंत्री सगळे झेंडा दाखवायला आलेले. पण डहाणूपर्यंत लोकल गेली का प्रश्न सुटला नाही. होत ना तसं. आता AC लोकलची मागणी व्हायला लागली आहे. आणि काय वाईट नाही, चुकीचं काय. सुबत्ता वाढते, लोकांच्या गरजा आणि अपेक्षा त्याप्रमाणे वाढत आहेत. त्यामुळे काही विषयच नाही. तुम्ही तो जो प्रश्न सांगितला ना, त्याचं उत्तर असं आहे की DPCची मीटिंग व्हायची. त्या DPCची मीटिंगचे अध्यक्ष असायचे सावरासाहेब. परंतु सावरासाहेबांची कामं आणि वनगासाहेबांची कामं ते आप्पांना सांगायची की ही कामं होत नाही, जर आप्पा तुम्ही अधिकाऱ्यांना बोला. आणि आप्पा खडसावून अधिकाऱ्यांना सांगायचं का बाबा यांच्या विभागामधली अशी अशी कामं आहेत आणि ती झाली पाहिजेत. ते ही सगळ्या लोकांनी बघितलं आहे DPCमधल्या मीटिंगला. त्यामुळे त्या समाजासाठी प्रतिनिधित्व करणाऱ्यांना देखील त्रास होत असताना आप्पांनी त्यांच्यासाठी काम केलं आणि ते हक्काने आप्पांना सांगायचे. तुम्ही कम्पेअर करा बळीराम जाधवांचा आणि त्यांच्यानंतरचा कार्यकाळ, बरोबर आहे. आणि पाहिजे तर तुम्ही सांगतील त्यावेळी बळीराम जाधवांना मी पाठवतो, तुम्ही त्या 2 उमेदवारांची कुस्ती लावा, आमची काही हरकत नाही. बळीराम जाधव त्याच्यात काय केलं आहे, काय दिवे लावले हे योग्य प्रकारे सांगतील. समजूत काढायचे मी काय बोललो म्हणून एकतर्फी मी उमेदवार ठरवत नाही. सगळे म्हणतात अरे तुम्ही करतील ते, हो मी करेल, पण माझ्या सर्व सहकार्यांना विश्वासात घेऊन मी माझ्या सिनियर सहकार्यांचं चर्चा करतो, कोण योग्य कोण अयोग्य, आणि ज्या आहेत इच्छुक त्या सगळ्यांना रियालिटी सांगतो आणि मग उमेदवार जाहीरनामा वगैरे सगळं काम चालू आहे. अजू पाटील, मुकेश सावे बसलेले आहेत इकडे, जे जे मुद्दे आहेत ते काढतायत. महिला हमारे पास बहुत ही कर्तृत्वान है, मतलब आप सब भी जानते हैं, कभी प्रतिनिधित्व किया है, मिनिस्ट्री में रहे हैं, सभापति है ना, सभी है ना. ये बात चांसेस है महिला उम्मीदवार की, हो सकता है कुछ भी. मैंने क्या बोला, मैं मेरे सभी सहकारियों की चर्चा करके डिक्लेयर करूंगा. एक सबसे इम्पोर्टेंट जवाब आपको मिल गया है कि हमारा उम्मीदवार है, बहुजन विकास पार्टी का उम्मीदवार है. अभी सिर्फ नाम ये एक सब्जेक्ट रहा है, हो जाएगा डिक्लेअर. नाही तिरंगी असं नाही, तिरंगी असं नाही, ती चौरंगी पण होईल, पाचरंगी पण होईल. निवडून येणारा पक्ष आमचा आहे, शत्रू आम्ही कशाला बघू. ते 2 नंबर 3 नंबर करता भांडतायत. नंबर 1 हे अनडिस्प्युटेड, तुम्ही पण सांगतायत आम्ही आहेत.